ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर। कुणालच्या त्या बाईक मध्ये लपलं चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूचं गुड। मित्राच्या माहितीने सस्पेन्स वाढला। खवड्या डोंगरावर जाण्याआधी कुणालच्या कोचिंग क्लासमधून महत्त्वाची माहिती समोर आली। कुणाल बाईकवरून क्लासला जात होता, मात्र त्याची बाईक सध्या कुठे आहे याबाबत अद्याप माहिती समजलेली नाही। छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई वडिलांच्या मृत्यू प्रकरणात मोठे खुलासे होत आहेत। आता कुणालच्या कोचिंग क्लासमधून महत्त्वाची माहिती समोर आली। कुणाल अभ्यासात हुशार होता आणि डॉक्टर होण्याचं त्याचं स्वप्न होतं। त्यासाठी तो नीट परीक्षेची तयारी करत होता। कुणाल आकाश फाउंडेशन मध्ये कोचिंग घेत होता। त्याची कोचिंगची आवश्यक ती संपूर्ण फी देखील भरलेली होती अशी माहिती समोर आली। तसेच कुणाल बाईकवरून क्लासला जात होता, मात्र त्याची बाईक सध्या कुठे आहे याबाबत अद्याप माहिती समजलेली नाही। त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे। समोर आलेल्या माहितीनुसार कुणाल क्लासमध्ये बेंच क्रमांक 3 वर बसायचा। त्याचे 2 मित्रही याच कोचिंग क्लासमध्ये शिकत होते, मात्र इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुणाल क्लासला अधिक सुट्ट्या मारायचा अशी माहिती समोर आली। कुणालच्या बोलण्यातून किंवा त्याच्या वागण्यातून कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण किंवा अस्वस्थता जाणवत नव्हती अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली। समोर आलेल्या माहितीनुसार कुणाल नेहमी सकाळी 8:30च्या सुमारास बाईक घेऊन क्लासला जायचा। दुपारी 1 वाजता क्लास सुटल्यानंतर तो घरी जायचा। मात्र आता कुणालच्या मृत्यूच्या तपासात त्याच्या गाडीचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। ज्या दिवशी कुणाल खवड्या डोंगरावर पोहोचला त्या दिवशी तो गाडी घेऊन गेला होता का हा प्रश्न उपस्थित झाला आहे। तर त्याच्याकडे गाडी होती का, तर ती सध्या नेमकी कुठे आहे याचा शोध घेणं पोलिसांसाठी महत्त्वाचं ठरणार। कुणाल नेमका खवड्या डोंगरावर कसा पोहोचला, त्यासोबत कोणी होतं का, त्याने त्या दिवशी कोणाशी संपर्क साधला होता, तसेच त्याची गाडी कुठे हे प्रश्न उपस्थित होत आहेत। अद्याप त्याची बाईक कुठे आहे याची माहिती समोर न आल्याने या तिघांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं। आता पोलीस तपासात कोणते धागेदोरे समोर येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। नेमकं काय होतंय जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।